कांदा मिरची 2 मिरच्या घेतलेत आणि काजू टमॅटो 2 घेतलेत, कांदे 2 मोठे घेतलेत आणि तेलात चांगलं परतून घ्यावे आणि त्याच्यात कोथिंबीर पण टाकली आणि त्यानंतर मग ह्याच्यात आता अद्रक पेस्ट आता माझ्याकडे पेस्ट केलेली आहे म्हणून मी पेस्ट टाकणार आहे थोडीशी तेलातच परतायला. आणि तू भाजी काय करणार आहे? भाजी मी करणार आहे पनीर ग्रेव्ही आणि हे थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेलं आहे म्हणजे ते होऊन जाईल. रूम टेम्परेचरमध्ये जर असं सुटं होऊन जाईल ते म्हणून. वाटून घेते आणि ह्याच तेलात नंतर भाजायचं आहे, आपलं फोडणीला टाकायचं आहे. थंड झाल्यानंतर लावायचं आहे. थंड झाल्यानंतर मी लावलं नाही तर मग गरम गरम लावला तर हे होईल वाफेनं. असं मस्त बारीक झालेला आहे याचा. तेल अजून थोडं घालायचं आहे त्याच्यात, जास्त पण ऑइली आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे मी थोडंसं टाकायचं. आता मसाले जे बेसिक मसाले आहेत तेच टाकायचे. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. हळद, छान जवारी मिरचीचा मसाला, लाल तिखट, कोल्हापुरी मसाला. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढंच टाकायचं आहे. गॅस बंद करायचं, चटणी जळते म्हणून. आणि मग त्याच्यात आपला वाटलेला मसाला सगळा ह्याच्यात पाणी घालून सगळा साईडचा मसाला करून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे बारीक. मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ. आपल्याला जर ग्रेव्ही गोड हवी असेल तर त्याच्यात आपण साखर किंवा गूळ पण टाकू शकतो. आणि ग्रेव्ही आपल्याला ह्याच्यापेक्षा थिक किंवा पातळ पण हवे असेल तर पाणी टाकायचं आणि जाड हवे असेल तर मग अशीच ठेवायची. मला थोडंसं लागणार आहे पाणी. 5 मिनटं मसाला शिजू द्यायचा आणि मग झाकण ठेवून ठेवायचं ह्याच्यात. पाच मिनटं झालेत आता.
त्याच्यात पनीर टाकून घेऊया. ही पण 5 मिनटं आता ठेवायची आहे पनीर टाकल्यानंतर. गरम पनीर मसाला तयार आहे आता खाण्यासाठी.